नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. जय लक्ष्मी माता. आपल्याला प्रश्न पडला असेल की ताई, आज लक्ष्मी माता मूर्तीसोबत घेऊन काय करत आहे? आज आपण बघणार आहे की लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रॉस्पेरिटी बंडल्स कशा प्रकारे देणार. आपल्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं आज मी देणार आहे. आपण म्हणतो ना, माझ्याकडे भरपूर काही वैभव्य होतं, पण आज काहीच नाहीये. तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा बघा की आधी काय होतं आणि आज काहीच नाहीये. आपल्या स्वतःसोबत पण होतं ना, की पैसा तर आहे पण थांबत नाहीये, मेहनत करूनही पैसा येत नाहीये. मग काय करायला पाहिजे? आज छोटीशी कथा पण तुम्हाला सांगणार आहे, कशा प्रकारे लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहील आणि आपण काय करायला पाहिजे की लक्ष्मी माता सदैव आपल्या स्वतःमध्ये पण विराजमान राहणार. आणि आपण सर्वांनी बघितलं असेल की आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवरती मी जसं महाराजांबद्दल, जसं मी ज्योतिष आहे, ज्योतिषीनुसार आपल्या सगळ्यांना उपाय देते, वास्तुतज्ञ आहे तर वास्तूनुसार आपल्याला रेमेडी देते, पण सर्वात जास्त लक्ष्मी मातेबद्दल मी आपल्या सर्वांना सांगत असते. आणि मला सर्वात जास्त लक्ष्मी माता आवडतं. जेव्हाही कधी मी काही जरी करत असेल तर आधी मला स्वामींचं आणि लक्ष्मीचं नाव येतं. असं म्हणतात ना की तुम्ही जन्माला आले आणि तेव्हापासूनच तो देव तुमच्यामध्ये रुळलेला आहे, की त्या देवाने तुम्हाला चूज केलेला आहे की तुला या प्रकारे धर्तीवरती काम करायचं आहे, है ना? मग आपापली इच्छा असते. तुम्हाला कोणाला साई आवडत असेल, कोणाला गजानन महाराज, कोणाला दुर्गादेवी आवडत असेल, सगळ्यांचा आपापला प्रश्न असतो. पण लक्ष्मी अशी गोष्ट आहे की सगळ्यांना हवी हवी आहे. आपण म्हणतो ना, अन्न वस्त्र निवारा. लहानपणी पण आपण शाळेमध्ये शिकलेलं आहे, आपल्याला शिकवायचे ना, अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या असतात. या नसेल तर आपण जीवन कशा प्रकारे जगणार? त्याच प्रकारे जसजसं आपण मोठं होतं तर आपल्याला कळतं की पैसा लक्ष्मी माता कशा प्रकारे आपल्याला देतं. बघा, मेहनत तर रस्त्यावरचा भिकारी सुद्धा करतो, मग तो पण का नाही अमीर होत? कारण लक्ष्मी सगळ्यांनाच प्रसन्न होत नाही. आता आपलंच उदाहरण घ्या. आपण म्हणतो ना, आधी काय होतं पण आता काही नाहीये. सर्वात आधी इंद्र भगवानांचं उदाहरण देते. इंद्र भगवानांकडे आपल्या सगळ्यांना माहितीये की स्वर्ग म्हटलं की इंद्र भगवान डोळ्यासमोर दिसतात. तिथे तर काही बोलायचीच गरज नाही. अप्सरा आहेत, जाम आहे, शबाब आहे, है ना? आपण असं म्हणतो ना, त्यांच्याकडे अमृत आहे, सगळं काही आहे, पैसा आहे, काय बघायची गरज आहे. पण तिथे पण सुद्धा जेव्हा लक्ष्मी माता त्यांना श्राप देऊन गेली, तर इंद्र भगवानांना भरपूर मेहनत करावी लागली. म्हणतात ना, तुम्ही जेव्हा लक्ष्मीचा अपमान करता, तुम्हाला मंथन करावं लागतं आणि तेव्हा लक्ष्मी वापस आणावं लागतं. जसं एखाद्या वेळेस आपल्याकडे खूप पैसा येतो, पण आपण कोणाला व्याजाने देत असेल, या असं असं विचार करा तुम्ही की त्या पैशांचा उपयोग चांगल्या ठिकाणी करत नाहीये, कोणाची तुम्ही मदत करत नाही, तुमचे ड्रायव्हर आहे, तुमचे कोणी जवळचे आहे, तुम्ही त्यांना मदत करत नाही आहे, तर तुमच्या पैशांचा उपयोग काय आहे? लक्ष्मी तेच म्हणतं की तुझ्याकडे आहे तर दुसऱ्यांचाही फायदा कर आणि स्वतःचाही कर. तर मग इंद्र भगवान, बापरे, त्यांना त्यांच्या स्वतःवर तो खूप जास्त घमंड होता की लक्ष्मी मला सोडून जात नाही. पण जेव्हा त्यांनी लक्ष्मीचा अपमान केला, त्यानंतर लक्ष्मीने एकच म्हटलं की मी इथे येणार नाही. तुला खूप जास्त खूप जास्त तुला जे भोग आहेत तुझे, ते पूर्ण भोग भोगल्यानंतरच मी तुझ्याकडे येणार. नंतरच कुठे लक्ष्मी माता आली. विष्णू भगवान त्यांचे पती आहे, नारायण भगवान ते तर आपले पालनहर्ता आहे आणि लक्ष्मी माता आपली चालनहर्ता आहे. विष्णू भगवानांना सुद्धा समुद्र मंथन करावं लागलं, तेव्हा लक्ष्मी माता आली आणि लक्ष्मी माता सृष्टीवरती विराजमान झाली. मग तशाच प्रकारे आपल्या मानवाचा आहे. आपण खूप मेहनत करत आहे, पण तुमच्या हाताने एका स्त्रीचा अपमान होत आहे, तुमच्या मुखातनं अपशब्द लगातार निघत आहे, या तुम्ही असं म्हणा की पैशांचा दुरुपयोग करत आहे, तुम्ही पत्ते खेळत आहे, तुम्ही जुगारमध्ये टाकत आहे, तर लक्ष्मी टिकणार नाही. तुम्ही मेहनत करूनही थोडासा जरी भाग तुम्ही ईश्वराला, गरीबाला देत आहे, तर लक्ष्मी तुमच्याकडे येतं. थर्ड आपल्याला बघायचं आहे की लक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान कशा प्रकारे राहणार. सदैव घरातल्या स्त्रीनी सुंदर दिसावं. पिंक कलर जसा मी घातला, मी लगातार घालते, आपल्या सगळ्यांना माहितीये की चांगलं दिसणं हे सगळ्यात मेन आहे. ते मॅटर करत नाही तुम्ही डिप्रेशनमध्ये आहे, तुम्हाला काय टेन्शन आहे, या तुम्हाला कोणी तुमचं सोडून गेलाय, नाही. कोणतंही टेन्शन 2 ते 3 दिवस असावं, त्यानंतर नाही. तुम्ही जेव्हा खूप सुंदर राहता, तुमचं घर सुंदर ठेवता, तुमचं ऑफिस, तुमचा बिझनेस, तेव्हा पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि लक्ष्मी माता तुमच्याकडे सदैव विराजमान असते. जसं बघा, लोटस पदम, मी त्याची रिंग बनवली आहे आणि सुंदर घातलेली आहे, मला खूप आवडतं. आणि कमळावरती लक्ष्मी माता विराजमान आहे. तुम्ही पिंक कलर घालत आहे, स्वतः सुंदर दिसत आहे, लाईट पिंक कलरची तुम्ही लिपस्टिक लावत आहे, लगातार तुम्ही स्वतःलाही चांगलं ठेवत आहे आणि घरालाही, तर लक्ष्मी माता तुमच्याकडे येतं. 5,
जेव्हा तुम्ही मंत्र चॅन्टिंग करता, श्री सुक्ताचा पाठ करता, लक्ष्मी मातेचे मंत्र म्हणता, मी जसं अष्टलक्ष्मीबद्दल नेहमी सांगते, माझ्या काही रेमेडी तुम्ही घेता, माझी अपॉइंटमेंट घेता, तर मी अपॉइंटमेंटमध्ये तुम्हाला पैसा कसा कमवायचा आणि काय करायला पाहिजे याविषयी सांगते. तर हे उपायसुद्धा आपल्यावरती काम करतात. म्हणून आपल्याला कोणाची मदत करणे, सेकंड तुमच्या आणि नाही मदत होत, पण तुम्ही जेव्हा दुवा देता, समोरच्याला चांगलं बोलून दुवा देता, तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतात. या प्रकारे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये राहत असतं. म्हणून मी नेहमी सांगते की आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा, जे आपल्या जवळचे आहे, ज्या आपण त्यांची नाही मदत करू शकत, पण आपण मेंटली तर करू शकतो ना, की नाही बाबा त्यांना टेन्शनमधनं बाहेर आणा, तर व्हिडिओ शेअर करा. आणि मी नेहमी सांगत असते की तुम्ही जेव्हा स्वतः खूप हॅपी राहता, तेव्हाच तुम्ही दुसऱ्याला ठेवता. ती कशी राहत आहे, तिला काय करायचं आहे, काय नाही, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तुमच्या स्वतःकडे द्यायचं. जसं आता मला दिसायला आवडतं, चांगलं राहायला आवडतं. माझे जेवढेही क्लायंट येतात, माझं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं माझ्यावरती आहे आणि चांगलाच विचार करायचा. तुम्हाला कोण काय म्हणत आहे, त्याच्यावरती लक्ष कधीच द्यायचं नाही. म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःवरती फोकस करता, तर आपोआप दुनिया तुमच्या मागे म्हणतात ना, की तुमच्या मागे मागे येतं आणि तुम्हाला ती सल्यूट सुद्धा करतं. म्हणून लक्ष्मीला सांभाळण्यासाठी या टिप्स आहे मी आपल्या सगळ्यांना नवीन वर्षामध्ये शेअर करत आहे आणि प्लीज फॉलो करा.